अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार, ठाकरेगड झोपेतून जागा होत नाही यावर दानवेंची टीका. ठाकरेगड झोपेतून जागा व्हायला तयार नाही तर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही असं वक्तव्य शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भर सभेत केलेलं होतं आणि यावरून ठाकरे गटाने कोल्हेंना ते हवेवर निवडून येणारे खासदार असल्याचं म्हटलेलं आहे. राज्याची सध्याची परिस्थिती पाहता ठाकरेगड झोपेतून जागा व्हायला तयार नाही, त्यासोबत पराभवानंतर काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही. आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत, आपल्याला लढायला संधी आहे. सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे असं विधान त्यांनी पक्षातील आढावा बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर केलं होतं. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हे यांच्यावर टीका केलेली आहे. जाग यावी असं कोण म्हणालं मला माहीत नाही. अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार आहेत. संघटनेत 20-30 वर्षे झिजावे लागते हे त्यांना माहीत नाही. त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. एखादा पराभव आणि विजय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आघाडीत बिघाडी कुठेही नाही. निवडणूक आली की विजय पराजय होतो, मविया फुटत नाही. संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत असंही दानवे यांनी म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या कामानिमित्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटावे लागते. जनतेच्या प्रश्नासाठी आदित्य ठाकरेंनी भेट घेतली आणि यात काही वावगं नाही असंही दानवे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेत अनेक जण आले आणि गेले, शिवसेना तळपत राहिली, त्यामुळे कोणी आले कोणी गेले त्यांनी फरक पडत नाही. एकटे मुख्यमंत्री सांभाळू शकत नाही, त्यांना जनतेची साथ लागते. अशी शरद पवार यांची भूमिका असेल तर ती सगळ्यांची भूमिका असेल असंही दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. जाग यावी असं कोण म्हटलं मला माहिती नाही, परंतु शिवसेना एक अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार आहेत. त्याला संघटनेत 20-30 वर्ष झिजावं लागतं. ते झिजायचं त्यांना माहिती नाहीये, परंतु काही हरकत नाही. मित्र आहेत ते, त्यांनी त्यांचा सल्ला दिलेला आहे. परंतु शिवसेना पंखाच्या विचाराची उद्धवजींच्या नेतृत्वाखाली चाललेली संघटना ही योग्य दिशेने मार्गक्रमण करेल. एखादा पराभव म्हणजे काय, पराभव आणि जय आणि पराभव या मला असं वाटतं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. लोकसभेला जय मिळाला, आता पराभव मिळाला, आता पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत जय मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही फार महाविकास आघाडी बिघाडी झाल्याची वाट पाहू नका. महाविकास आघाडीत बिघाडी कोणती नाही. सगळे पक्ष एकत्रित आहे. लोकसभा आणि विधानसभेचे गणित निवडणुका वेगळ्या असतात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वेगळ्या असतात, कार्यकर्त्यांच्या भावना असतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.